बघू शकता हे जे दिसून आले तुम्हाला चॉकलेट अंगणवाडीमध्ये देतात, याच्यामध्ये बघा हे जे चॉकलेट आहे आपल्या लेकराला देऊ नका। याच्यामध्ये सोंडे आहे म्हटलं, बारीक जसे गव्हात सोंडे राहतात ना तसे आहे आणि जायट लागलेले आहे। बघू शकता याच्यात जायट बघा, जायट बघा किती आहे याच्यात। आणि हे बघा हे सोंडा दिसून आला असेल तुम्हाला, बारीकचा सोंडा आहे। जेव्हा माझ्या मुलगी अंगणवाडीत शिकते तर हे चॉकलेट दिले आणि हे बघा हे जे सोंडे काढून राहिलो, हे बघा सोंडे आहे चॉकलेटमध्ये आणि जायट लागल्या जसे कातनीला जायट लागत असतात ना, कातनीचे जायट तसे ह्या चॉकलेटमध्ये जायट आहे आणि सोंडे आहे। बघू शकता तुम्ही। आपल्या लेकरांना तुम्ही हे चॉकलेट चारू नका, हात जोडून विनंती करतो बघा। आणि आम्ही जे फोडून राहिलो आणि असे भरपूर आहे, असं नाही एक दोन नाही 10 ते 15 मोठं चॉकलेट आणले आमच्या घरी लेकरांसाठी, तर ते अंगणवाडीतून। तर बघा दिसते तुम्हाला एकेका चॉकलेटामध्ये 5 ते 6 सोंडे आहे। आता नुकतंच फोडलं बघा, याच्यातून 2 सोंडे निघाले। हे बघा नुकतंच फोडलं, हे बघा याच्यात 2 सोंडे निघाले बघा। म्हणजे छोट्या लेकरांना हे सोंडे चालते का अंगणवाडीमध्ये? हे बघा। आणि हे पुरं बुरुजले आहे म्हटलं, बुरुजला आहे हे बघा, दिसते तुम्हाला हे सगळं बुरुजलं आहे आणि सोंडेनं खाल्लेलं आहे म्हटलं। हे ह्या चॉकलेटमध्ये सोंडे, तर तुम्ही आपल्या खरीच तुमच्या घरच्या लेकराला अंगणवाडीत मिळते तर अशी चॉकलेट देऊ नये, हात जोडून विनंती करतो। अशाने बिमाऱ्या वाढते। आणि अजून हे फोड बरं, जैसे बेटा ते फोडायला दे आम्हाला। हे सोंडे बघा, हे सोंडे बघा। म्हणजे अंगणवाडीमध्ये हे चॉकलेट दिले जाते, ह्या चॉकलेटामध्ये सोंडे वगैरे निघाले आहे, मुंग्या लागलेल्या आहे। आणि हे पॅक असताना तर प्लीज हात जोडून विनंती करतो, कोणीही आपल्या लेकरांना हे अशी चॉकलेट वगैरे देऊ नका। आणि अंगणवाडी केंद्रावर असेच चॉकलेट येत असेल तर सरकार लेकरांना म्हणते की बा आरोग्यासाठी हे चॉकलेट चारा, घरच्यांना चारा, तर का यांना बिमार पाडण्यासाठी काय? बघू शकता तुम्ही, बघू शकताय ह्या का चॉकलेटमध्ये जायट पण लागलेले आहे। जायट हे बघा जे पांढरे पांढरे दिसून आले हे जायटो आहे म्हटलं। जसे कातनीचे जायट असतात ना तशा चॉकलेटमध्ये पण